मृत्यूसमयी विदुराने युधिष्ठिरला कोणते रहस्य सांगितले? 99% लोकांनाही माहीत नाही. हस्तिनापूरच्या राजप्रासादाच्या विशाल सभागृहात त्या रात्री एक अनोखी शांतता पसरली होती. सभागृहात दिव्यांचे मंद प्रकाश झगमगत होते, पण त्या प्रकाशातही काहीतरी उदास छाया भासत होती. युद्धाच्या काळातील अस्थिरतेमुळे प्रत्येकाच्या मनात चिंता होती. राजपुत्र युधिष्ठिर एका कोपऱ्यात उभा राहून विचारांच्या महासागरात बुडाला होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. न्याय म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? योग्य आणि अयोग्य यांचं माप कोण देणार? त्याचवेळी दुरून येणाऱ्या पावलांचा हलका आवाज ऐकू आला. युधिष्ठिरने वर पाहिलं. दरवाजातून एक उंच, तेजस्वी पण साध्या वस्त्रातला पुरुष हळूहळू आत येत होता. त्याच्या चेहऱ्यावर स्थिरता होती, डोळ्यात ज्ञानाचं तेज. तो दुसरा कोणी नसून स्वतः महात्मा विदुर होते. धर्माचे प्रतिरूप, बुद्धीचं सागर आणि सत्याचे अनुवादक. युधिष्ठिर, विदुर मृदू स्वरात म्हणाले, अशा वेळेला तुझ्या मनात चिंता का दिसते आहे? तुझ्या कपाळावर विचारांची रेषा स्पष्ट दिसते. युधिष्ठिरने हळू आवाजात उत्तर दिलं, महात्मा, माझं मन अस्वस्थ आहे. मी धर्माच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करतो, पण अनेकदा परिस्थिती मला गोंधळात टाकते. दुर्योधनाचा अन्याय, द्रौपदीचा अपमान, वृद्ध भीष्मांचं मौन, या सर्वात न्यायाचा मार्ग कुठे आहे हेच मला उमगत नाही. विदुर थोडा हसले. ते जवळ आले आणि म्हणाले, राजन, धर्म म्हणजे केवळ शास्त्रात लिहिलेला नियम नाही, तो मनुष्याच्या अंतःकरणात वसतो. तू धर्माचा पुत्र आहेस, पण धर्माचं आकलन तितकंच कठीण आहे जितकं समुद्र मोजणं. आज मी तुला काही नीती सांगतो जी मनुष्याला नेहमी धर्माच्या मार्गावर ठेवते. त्यांनी युधिष्ठिरला बसायला सांगितलं. दोघेही मंद प्रकाशात बसले. बाहेर वाऱ्याने दिव्यांची ज्योत थरथरली आणि त्या क्षणी विदुराचे शब्द एक अमर नीती ग्रंथासारखे प्रवाहित झाले. युधिष्ठिर, ते म्हणाले, पहिली नीती, सत्याला कधीही त्यागू नकोस. जगातलं सर्व काही बदलतं, पण सत्य कायम असतं. जेव्हा एखादा मनुष्य आपल्या फायद्यासाठी खोटं बोलतो, तेव्हा तू केवळ दुसऱ्याला फसवत नाही, तर स्वतःच्या आत्म्यालाही तोडतो. आणि जो आत्मा तुटतो तो पुन्हा जोडला जाऊ शकत नाही. युधिष्ठिरने विचारलं, पण महात्मा, कधी कधी सत्य सांगणं दुःख देतं, अशा वेळी काय करावं? विदुर म्हणाले, राजन, सत्य सांगणं आणि सत्याला जपणं यात फरक आहे. जेव्हा सत्य सांगणं दुसऱ्याला दुखावतं, तेव्हा मौन राखणं हेही धर्माचं एक रूप असतं. पण स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं बोलणं हे धर्मद्रोह आहे. थोडा वेळ दोघे शांत राहिले. सभागृहातले दिवे आता मंदावले होते. विदुरांनी हातातल्या दंडावर टेकून पुढे सांगितलं, दुसरी नीती, क्रोधावर नियंत्रण ठेव. क्रोध हा अग्नी आहे जो स्वतःलाच जाळतो. राजाने कधीही क्रोधात निर्णय घ्यावा नाही. क्रोधाच्या क्षणी केलेलं न्यायनिवेदन अन्यायात परिवर्तित होतं. युधिष्ठिरने नम्रतेने मान हलवली. त्याच्या मनात दुर्योधनाचं अपमानकारक वर्तन आठवलं, पण विदुरांचे शब्द त्या जखमांवर शांतीचं लेप ठरले. तिसरी नीती, विदुर म्हणाले, राजाला आपल्या शत्रूपेक्षा मित्रांची परीक्षा अधिक घ्यावी लागते, कारण शत्रू उघडपणे विरोध करतो, पण मित्र कधी कधी गोड बोलण्यातून विनाश घडवतो. म्हणूनच विवेक हा राजाचा सर्वात मोठा शस्त्र आहे. युधिष्ठिरने प्रश्न केला, महात्मा, विवेकाची ओळख कशी पटेल? विदुर म्हणाले, विवेक म्हणजे जेव्हा मनाच्या दोन बाजूंमध्ये संघर्ष होतो, तेव्हा शांतपणे त्यांचं मापन करणं. जो मनुष्य स्वतःवर नियंत्रण ठेवतो त्यालाच विवेक प्राप्त होतो, आणि विवेकाशिवाय धर्माचं पालन शक्य नाही. थोड्या वेळाने विदुरांनी आपला स्वर अधिक गंभीर केला. चौथी नीती, लोभ टाळ. लोभ हा माणसाच्या पतनाचं मूळ आहे. ज्याच्याकडे जितका आहे तो आणखी हवं म्हणून व्याकुळ होतो, पण जो मनुष्य संतुष्ट राहतो त्याचं आयुष्य देवता समान होतं. लक्षात ठेव, धन हे साधन आहे, ध्येय नाही. युधिष्ठिर म्हणाला, पण महात्मा, राजाला तर संपत्ती हवीच ना, प्रजा चालण्यासाठी, दानधर्मासाठी. विदुर म्हणाले, हो, पण राजाचं धन त्याचं नसून प्रजेसाठी असतं. जसा सूर्य सगळ्यांवर समान प्रकाश टाकतो, तसाच राजा प्रजेसाठी न्यायाने धन वापरतो. पण जेव्हा तो धन स्वतःच्या सुखासाठी साठवतो, तेव्हा त्याचं पतन निश्चित असतं. सभागृहात त्या शब्दांचा नाद गुंजत राहिला. विदुरांनी मग डोळे मिटले आणि म्हणाले, पाचवी नीती,
कामवासनेवर विजय मिळव. राजा जर आपल्या इंद्रियांवर विजय मिळवू शकला नाही तर त्याचं राज्य कितीही मोठं असलं तरी तो गुलामच राहतो. इंद्रियांच्या मोहात पडलेला मनुष्य कधीही धर्मपालन करू शकत नाही, कारण त्याच्या निर्णयांवर मनाचे नाही तर शरीराचे आदेश चालतात. युधिष्ठिरच्या मनात द्रौपदीचा अपमानाची आठवण पुन्हा चमकून गेली. तो गहिवरला. महात्मा, जर सभेत तेव्हा आपण नसतात तर? विदुरांनी त्याला थांबवलं. युधिष्ठिर, भूतकाळात डोकावत बसणं हेही एक प्रकारचं अज्ञान आहे. जे घडलं ते शिकवण म्हणून घे. जे घडायचं आहे त्यासाठी सज्ज हो. भविष्य धर्मनिष्ठांच्या हातात असतं. त्यांनी मग आपला स्वर शांत केला. 6वी नीती, अहंकार सोड. अहंकार म्हणजे आंधळं आरसं पाणी, जे सत्य दाखवत नाही. जो मनुष्य म्हणतो की मीच सर्वश्रेष्ठ, तो खऱ्या अर्थाने अधःपाताच्या वाटेवर असतो. लक्षात ठेव, राजाची शक्ती त्याच्या नम्रतेत आहे, त्याच्या गर्वात नाही. युधिष्ठिरने विचारलं, पण महात्मा, जर कोणी आपल्या नम्रतेचा गैरफायदा घेत असेल तर? विदुर म्हणाले, तेव्हा नम्रतेतून शौर्य दाखव. नम्रता म्हणजे दुर्बलता नव्हे, ती संयमाचं सामर्थ्य आहे. जसा वारा वृक्षाला वाकवतो पण मोडत नाही, तसाच नम्र मनुष्य परिस्थितीला झुकवतो पण हरत नाही. 7वी नीती, योग्य सल्ला ऐका. जो राजा सल्ला घेत नाही तो आंधळा राजा आहे, पण जो प्रत्येकाचा ऐकतो तो गोंधळलेला असतो. म्हणूनच बुद्धिमान सल्लागार निवडा, ज्याचं हृदय शुद्ध आहे आणि ज्याचा हेतू प्रामाणिक आहे. त्या क्षणी युधिष्ठिरच्या मनात अर्जुन, भीम, नकुल, सहदेव आणि श्रीकृष्ण यांची प्रतिमा उभी राहिली. त्याला जाणवलं की खरा सल्ला तोच जो आत्म्याला जागवतो, नुसतं कान भरत नाही. विदुर पुढे म्हणाले, 8वी नीती, संकटात धैर्य सोडू नकोस. जेव्हा काळ काळोखात ढकलतो तेव्हा भीती न बाळगता दीप हो. प्रत्येक संकट हे ज्ञानाचं रूप असतं. जेव्हा तू संकटाचा सामना करतोस तेव्हा तू स्वतःला ओळखतोस. युधिष्ठिरच्या डोळ्यात आता तेज झळकत होतं. त्याला वाटलं जणू एक प्रत्येक शब्द त्याचं मन शुद्ध करत होतं. 9वी नीती, दान केवळ संपत्तीचं नसतं. शब्दांचं, कृतीचं, वेळेचं दानही श्रेष्ठ असतं. जो मनुष्य दुसऱ्याच्या वेदनेत सहभाग घेतो त्यानेच खऱ्या अर्थाने दान केलं. युधिष्ठिर म्हणाला, महात्मा, मग सर्वोत्तम दान कोणतं? विदुर उत्तरले, क्षमादान. जो क्षमा करतो तो देवाप्रमाणे होतो, कारण क्षमा म्हणजे स्वतःच्या दुःखावर विजय. ते पुढे म्हणाले, 10वी आणि शेवटची नीती, जीवनात प्रत्येक गोष्ट अनित्य आहे. सत्ता, वैभव, कीर्ती सगळं क्षणभंगूर आहे. म्हणून त्यावर आसक्त होऊ नको. फक्त कर्म कर धर्माच्या आधाराने. फळाची अपेक्षा ठेवू नको, कारण कर्मच तुझी ओळख आहे. त्या क्षणी सभागृहात एक गहिरं मौन पसरलं. युधिष्ठिरच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने विदुरांच्या चरणी डोकं ठेवलं. महात्मा, आज तुम्ही माझं मन उजाळवलात. या नीती केवळ राजासाठी नाहीत तर प्रत्येक मनुष्यासाठी आहेत. विदुरांनी हळूवार त्याच्या डोक्यावर हात ठेवला. राजन, नीती म्हणजे दीप आहे. तो तू चालवशील तरच तुझा राज्य प्रकाशमान राहील. या नीतींवर चाललास तर तुझा मार्ग कधीही अंधारमय होणार नाही. बाहेर पहाटेचा प्रकाश पसरू लागला होता. पक्ष्यांचे स्वर ऐकू येत होते. विदुर उठले आणि म्हणाले, राजन, आता मी निघतो. आजपासून या नीती तुझ्या निर्णयांचा पाया असू देत. युधिष्ठिरने डोळ्यांनी नमस्कार केला. विदुर हळूहळू दालनातून बाहेर गेले आणि त्यांच्या मागे ज्ञानाचा एक सुवास जम सभागृहाभर दरवळत राहिला. त्या दिवसानंतर युधिष्ठिरच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक निर्णयात विदुर नीतीचं दर्शन घडत राहिलं. युद्ध आलं, संकट आली, पण युधिष्ठिर कधीही आपल्या धर्ममार्गावरून ढळला नाही, कारण त्याच्या अंतःकरणात त्या रात्रीच्या विदुरांचे शब्द सदैव गुंजत राहिले. धर्म म्हणजे बाहेरचं नाही, तो तुझ्या अंतःकरणात आहे. त्याचा आवाज ऐक आणि त्याच्यावर चाल. तोच तुझा दीप, तोच तुझं शस्त्र आणि तोच तुझं उद्धार. मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.